कृष्ण गाथा एक गाणे जाणते वैखरी एक तारे सूर जाणे श्री हरि जय श्री हरि एक तारे सूर जाणे श्री हरि जय श्री हरि तू सखा तू पाठी राखा तूच माझा ईश्वर राहिरासी व्यापुनिया तूच माझे अंतर आळविते नाम जाला अमृताची माधुरी एक तारी सूर जाणे श्री हरि जय श्री हरि एक तारे सूर जाणे श्री हरि जय श्री हरि. नमस्कार. या सुप्रभाती उत्सव तीर्थ या भक्तिमयी कार्यक्रमात मी रेश्मा आपणा सर्वांचं अतिशय प्रसन्न मनाने स्वागत करते. सर्वश्रेष्ठ तत्वज्ञानाची मांडणी श्रीमद भगवद्गीता करते. त्याचबरोबर मानवी जीवनातील बारीक सारीक बाबींनाही ही गीता स्पर्श करते. मानवी जीवन अधिक सुसह्य व्हावं म्हणून नियमन, नियोजन आणि आवश्यक सुसूत्रतेच्या दृष्टीने भगवान अनमोल असं मार्गदर्शन करतात. उत्सव तीर्थच्या व्यासपीठावर त्याच दृष्टीने माधवीताई गीतेतील श्रद्धात्रय विभाग योग या 17व्या अध्यायाचं निरूपण आज करीत आहेत. तर सुरुवात करूयात आपल्या आजच्या प्रवचनाला. उत्सव तीर्थ गीता बोध, निर्मिती साहित्य उत्सव, निरूपणकार श्रीमती माधवीताई जोशी, पार्श्वगायन हर्षदा गायकवाड, तांत्रिक सहाय्य विद्या पाटील, प्रमोद पांढरे. तर ऐकूयात उत्सव तीर्थ गीता बोध भाग 18. पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं
पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। अथ सप्तदशोऽध्यायः। नमस्कार श्रोते हो, साहित्य उत्सव या उपक्रमाच्या अंतर्गत आपण गीतेविषयी जाणून घेतोय. गीताबोध या शीर्षकाखाली आपण गीतेच्या प्रत्येक अध्यायाचा सखोल अभ्यास करतोय, त्याच्यावर चिंतन मनन करत आहोत. आज आहे 17वा अध्याय, म्हणजे आता गीतेच्या समारोपाकडे आपण निघालेलो आहोत. पुढचा अध्याय हा शेवटचा 18वा अध्याय, त्याच्या आधीचा हा 17वा अध्याय अतिशय महत्त्वाचा आहे. महत्त्वाचा अशा दृष्टीने की या अध्यायात खरं म्हटलं तर काही तत्त्वज्ञान सांगितलेलं नाही आहे, पण ह्या अध्यायामध्ये आपल्यासारख्या सामान्य प्रापंचिकांसाठी अतिशय उत्तम असं मार्गदर्शन आहे. म्हणजे आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो की आमची दिनचर्या कशी असावी. दिवसाचे 24 ताससुद्धा आम्हाला कधी कधी पुरत नाहीत. मग ही दिनचर्या कशी असावी हेच या अध्यायामध्ये सांगितलं आहे. आणि म्हणूनच या अध्यायाला विनोबा भावे यांनी तर कार्यक्रम योग असं म्हटलेलं आहे. हा कार्यक्रम आखून दिलेला आहे आणि कुठलंही आखल्याशिवाय, त्याची आधी पहिल्यांदा आखणी किंवा योजना केल्याशिवाय कुठलंच कार्य सफल होत नाही. मोठी इमारत बांधायची झाली तरी त्याच्यासाठी तो आधी त्याचा आराखडा तयार असावा लागतो. तसंच आपलं दैनंदिन दिनचर्या कशी असावी याच्या आधी आखणी करावी लागते. आखणी म्हणजे दिवसभरात आपण अनेक कामं करतो. जेवण, खाण, उठणं, बसणं, फिरणं, चालणं, बोलणं, या सगळ्या गोष्टी कशा कराव्यात, कोणत्या प्रमाणात कराव्यात, कशा म्हणजे एकूण त्याचं स्वरूप कसं असावं हे सगळं ह्या अध्यायात सांगितलेलं आहे. म्हणजे बघा, आपली वृत्ती नेहमी प्रसन्न आणि मोकळी असेल तर आपल्या हातून उत्तम कार्य घडतं. हे तर हा तर आपला सगळ्यांचाच अनुभव आहे. मग आपलं वर्तन जर का आपण बांधून घेतलं तर आपल्या वर्तनाला एक प्रकारचं अनुशासन, शिस्त लाभायला पाहिजे. आणि मग आपला नित्य कार्यक्रमसुद्धा अगदी रोजचं सकाळी झोपेतून उठण्यापासून ते रात्री पुन्हा झोपेपर्यंतचा जो दिनक्रम आहे तो व्यवस्थित आखून घेतला पाहिजे, शिस्त लावली पाहिजे. तो जर एखाद्या ठराविक भूमिकेवरनं चालला पाहिजे तरच. तर मग तेव्हा काय होतं, त्या मर्यादेने, त्या एका निश्चित नियमित रीतीने आपलं जीवन चाललं तरच आपलं मन मोकळं राहू शकेल. म्हणजे बघा ना, हे थोडं तुम्हाला कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट वाटेल की आपल्याला बांधून घ्यायचं आणि बांधून घेतलं तर आपण मोकळे राहू, पण ही खरीच गोष्ट आहे. नदी नाही का, नदी मोकळेपणाने वाहत असते, पण तिचा प्रवाह घाटांनी बांधलेला असतो, म्हणूनच ती मोकळेपणाने वाहू शकते. किंवा सूर्य कसा आहे, सूर्य स्वतंत्र आहे, मोकळा आहे, पण तो नियमित आहे. तो कधी उशीर करत नाही उगवायला, तो कधी रजा घेत नाही, तो कधी आपल्या बदली दुसऱ्याला पाठवत नाही. म्हणजे सूर्य स्वतंत्र आहे, म्हणूनच तो मोकळा आहे आणि ह्याच्यातच त्याच्या स्वतंत्रतेचं सार आहे. त्यामुळे रोज आपल्याला बांधून घ्यायचं आहे. हा कार्यक्रम योग सांगितलेला आहे. प्रत्येक मनुष्य जन्मतः 3 संस्था घेऊन जन्माला येत असतो. 3 संस्था कुठल्या आहेत? एक म्हणजे त्याचं शरीर आहे, दुसरं म्हणजे त्याच्या अवतीभोवती असलेला समाज आहे, आणि तिसरं म्हणजे हे विशाल असं ब्रह्मांड आहे. व्यष्टी, समष्टी आणि परमेष्टी या तिन्ही संस्थांची आपल्यासाठी काहीतरी झीज होत असते. आणि ती झीज भरून काढण्यासाठी आपण सतत प्रयत्न केला पाहिजे. आपलं जीवन जर का सफल करायचं असलं तर त्याच्यासाठी हे 3 उपाय आहेत. 3 उपाय कुठले? थोडे आपल्याला आधी शब्द ऐकल्यावर अवघड वाटतील, पण ते अतिशय सोपे आहेत. म्हणजे व्यष्टीसाठी, आपल्या शरीरासाठी काय करायचं तर ते तप करायचे. समष्टीसाठी काय करायचे तर ते दान करायचे. आणि परमेष्टी किंवा सृष्टीसाठी काय करायचं आहे तर तो यज्ञ करायचा आहे. परमेष्टी म्हणजे सृष्टी आहे. आता या सृष्टीचा समतोल साधण्यासाठी झीज भरून काढायला पाहिजे, शुद्धी करायला पाहिजे. याचबरोबर काही विधायक गोष्टीसुद्धा कराव्या लागतील.
म्हणजे बघा ना, आपण रोज जेव्हा काही कामं करतो, काही व्यवसाय करतो, काही उद्योग करतो, तेव्हा आपल्या शरीराची झीज होत असते. ती भरून काढायला पाहिजे. भरून कशी काढायची? तर तपश्चर्येने काढायची. तप म्हणजे शरीराला थोडं तापवायचं आहे. नुसतंच आळशासारखं बसून राहिलो तर शरीराची काही झीजही होणार नाही आणि शरीर योग्य रीतीने वाढणार सुद्धा नाही. मग त्याच्यासाठी तप करायला पाहिजे. व्यष्टीसाठी तप सांगितलं आहे. समष्टीमध्ये काय आहे? समष्टीसाठी दान सांगितलं आहे. समष्टी म्हणजे समाज. आपल्या अवतीभवती समाज आहे. आपले आई वडील आहेत, गुरु आहेत, मित्र आहेत, शेजारी पाजारी आहेत, परिचित आहेत, हितचिंतक आहेत. हे सगळे माझ्यासाठी काहीतरी काम करत आहेत. माझ्यावर त्यांचं ऋण आहे. हे समाज ऋण फेडण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? तर दान करायला पाहिजे. समाजाकडनं मी पुष्कळ घेतलेलं आहे. जेव्हा मी या जगामध्ये आलो तेव्हा असहाय्य होतो, दुबळा होतो, तेव्हा याच समाजाने मला लहानाचं मोठं केलं आहे, मला आधार दिला आहे. आता त्याची परतफेड म्हणून आता समाजाची सेवा करायला पाहिजे. इतरांना, वृद्धांना, अपंगांना आधार द्यायला हवा. समाजाचं ऋण फेडण्यासाठी दान करायचं. म्हणजे कसं दान? तर केवळ पैशाचं दान नाही बरं का. शरीराने, द्रव्याने, अन्य साधनांनी केलेली मदत म्हणजे दान. आता खरा दानशूर फारच दुर्मिळ असतो, परंतु हे चित्र पालटायला पाहिजे. प्रत्येकाने दाता व्हायला पाहिजे. काहीही तुमच्याकडे नसलं तरी तुम्ही समयदान करू शकता, रक्तदान करू शकता, अन्नदान करू शकता. प्रत्येक दान हे महत्त्वाचंच खरं म्हटलं तर आहे. त्यामुळे दान करणं हा जीवनशैलीचाच एक भाग बनायला पाहिजे. अगदी आपल्या घासातला घास काढून इतरांना देता यायला पाहिजे. तेव्हाच समाजाचा समतोल साधता येईल. श्रीमंत आणि गरीब ह्यांच्यामधली दरी वाढतच चालली आहे. ही दरी कमी व्हायला हवी. श्रीमंत हे अधिक श्रीमंत होत आहेत आणि गरीब हे अधिक गरीब होत आहेत. त्यामुळे दानाने काही प्रमाणात तरी हे अंतर कमी करता यायला पाहिजे. पण दान असं करायला पाहिजे, असं सहजतेने करायला हवं की ज्याच्यामुळे देणाऱ्याचा अहंकार वाढणार नाही आणि घेणाऱ्याला कमीपणा येणार नाही, अपमान वाटणार नाही. असं दान हे खरं दान सांगितलेलं आहे. या अध्यायामध्ये आपण हेच बघणार आहोत. आणि या सृष्टीची सुद्धा हानी होणार नाही असं आपल्याला वागता यायला पाहिजे. जन्माला आल्यापासनं या सृष्टीकडनं मी कितीतरी घेतलेलं आहे. कितीतरी अन्न, धान्य, फळं, फुलं, भाजी हे सगळं मी या सृष्टीकडनं घेतलेलं आहे. आणि आपण आधीच त्या सृष्टीचे ऋणी आहोत. हे ऋण डोक्यावर घेऊनच आपण जन्माला आलेलो आहोत. पदोपदी आपण ही सृष्टी संस्था वापरतो. आपण जन्माला आलो तेव्हा जशी सृष्टी होती तशी आत्ता आहे का? नाही ना. मग हे कोणी बिघडवलं आहे? मीच बिघडवलं आहे. मी पण त्या समाजाचाच एक भाग आहे. आणि आता तरी निदान समजायला लागल्यावर तरी माझ्याकडनं या सृष्टीची हानी होणार नाही एवढी काळजी तरी निश्चितच घ्यायला पाहिजे. जेवढं शक्य आहे तेवढ्या नैसर्गिक रूपामध्ये मी तिला परत करीन हा निश्चय मनापासून करणं आणि तो अंमलात आणणं हाच तर खरा यज्ञ आहे. मात्र हा यज्ञ निस्वार्थी भावनेने व्हायला पाहिजे. म्हणजे समष्टीसाठी करायचं आहे, सृष्टीसाठी करायचं आहे. आणि व्यष्टी म्हणजे व्यक्ती म्हणजे आपल्यासाठीच काय करायचं आहे? आपल्या शरीराची जी रोज झीज होत असते, आपण मन वापरतो, आपली बुद्धी वापरतो, आपली इंद्रिय वापरतो, झिजवतो. या शरीररूपी संस्थेमध्ये जे विकार, जे दोष निर्माण होतील त्यांच्या शुद्धीसाठी सांगितलं आहे ते तप सांगितलं आहे. तपामुळे काय होतं? शरीराची झीज भरून निघते. आणि तप म्हणजे अनुशासन आहे, नियमितपणा आहे. योग्य वेळेला योग्य क्रिया करण्याची शिस्त किंवा ज्याला नियमबद्ध आचरण म्हणतात किंवा ज्याला अनुशासन म्हणतात. शरीराला त्याचे भोग वेळच्या वेळी आणि योग्य प्रमाणात देणं म्हणजेच तर म्हटलं आहे तप. म्हणजे व्यष्टीसाठी तप, समष्टीसाठी दान आणि सृष्टीसाठी यज्ञ हे तर निश्चितच करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला सुद्धा कबीरासारखं म्हणता येईल नाही का? कबीर म्हणतात की देवा तू मला जशी चादर दिलीस तशी मी परत देऊन चाललो आहे. नीट तपासून घे बरं का ही चादर. खरंच आहे, आपण दुसऱ्याकडनं एखादी वस्तू आणतो तेव्हा ती उत्तम स्थितीमध्ये परत करण्याची जबाबदारी आपल्याकडे असते. या सृष्टीमध्ये जो बिघाड केला आहे तो व्हायला नको आहे. ही सृष्टी आपल्याला तशीच्या तशी त्या परमेश्वराला परत करता यायला पाहिजे.
मग या सृष्टीच्या स्वरूपामध्ये, नैसर्गिक रूपामध्ये बाधा न आणता मला वावरता यायला पाहिजे. माझ्यामुळे निसर्गाची हानी होणार नाही एवढी काळजी तरी प्रत्येकाने घ्यायलाच पाहिजे. आणि शेवटी यज्ञ, दान, तप असं जरी म्हटलं तरी हा सगळा मिळून एक व्यापक यज्ञच आहे. आपण त्याच्यासाठी जी सेवा करू ती निरपेक्ष असायला पाहिजे. ही सगळी सेवा करायची तर त्याच्यासाठी काहीतरी कष्ट सोसले पाहिजेत, तरच या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी मात्र श्रद्धा हवी. सगळी सेवासुद्धा ईश्वरार्पण करता यायला पाहिजे. आणि मग ईश्वराला अर्पण करायच्या सगळी कर्म आहेत ती सात्विक असायला पाहिजे आणि त्याच्यासाठी चित्ताची एकाग्रता साधता यायला पाहिजे. बाहेरच्या कर्माचा आणि आतल्या मनाचा मेळ साधता यायला पाहिजे. मग ही कशी करायचे तेच आपण ह्या अध्यायामध्ये पाहणार आहोत. परमेश्वराने जेव्हा ही सृष्टीची निर्मिती केली तेव्हा त्यांनी काही सीमा आखल्या नव्हत्या, त्यांनी काही बाउंड्रीज तयार केलेल्या नव्हत्या. या सगळ्या आपण तयार केलेल्या आहेत. आपण ह्या देशांचे विभाग केलेले आहेत. कुदरत ने तो बख्शी थी तुम्हें एक ही धरती, तुमने कहीं भारत कहीं ईरान बनाया, तू हिंदू बने या न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. असं आपल्याला वागायला यायला पाहिजे. व्यक्ती आणि समाज यांच्यामध्ये उत्तम रीतीने सहकार्य असायला पाहिजे असा उत्तम मार्ग या अध्यायामध्ये दाखवलेला आहे. आणि खरंच आहे, आपल्याला प्रत्येकाला असं उत्तम व्हायचं आहे. आणि मग काय होईल? जो आवडतो सर्वाला तोची आवडे देवाला. किंवा समर्थ तर म्हणतात, ऐसा पुरुष तो पहावा जनास वाटे हा असावा. आपलं जीवन इतकं यज्ञमय करायचं. यज्ञ स्वरूप हे जीवन होता, कळेल गीता गाता गाता. आणि मग हे सगळं करत असताना ओम तत्सत असं म्हणायचे. ओम म्हणजे शुभ किंवा मंगल आहे, तत् म्हणजे ते परब्रह्म, आणि सत म्हणजे ते आहेच, अस्तित्व, कायम अस्तित्व, एक्झिस्टन्स असं म्हटलेलं आहे. आणि मग ह्या दृष्टीने हा अध्याय सांगितलेला आहे. आता ही तर झाली पार्श्वभूमी. पण आता प्रत्यक्ष अध्यायाला सुरुवात करताना पहिला प्रश्न अर्जुनाने विचारलेला आहे. अर्जुन म्हणतो, ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषान्निष्ठा तु का कृष्ण सत्व माहो रजस्तमः. म्हणजे बघा, जे लोक शास्त्रविधी नाही आचरत, शास्त्रविधीला सोडून पण तरीसुद्धा श्रद्धेने कर्म करतात, त्यांची नेमकी स्थिती कोणती आहे? सात्विक आहे, राजस आहे का तामस आहे? आता म्हणजे या संसारामध्ये, या सृष्टीमध्ये, या समाजामध्ये 4 प्रकारची माणसं असतात. एकाला शास्त्रही कळतं, श्रद्धाही असते, हा उत्तम साधक असतो आणि हा दुर्मिळ योग आहे. दुसऱ्या प्रकारच्या लोकांना शास्त्र वाचायला आवडतं पण अंतःकरणामध्ये श्रद्धा नसते, हे मध्यम साधक आहेत. तिसऱ्या प्रकारचे आहे, श्रद्धा आहे पण शास्त्र कळत नाही, याला कनिष्ठ साधक म्हटलेलं आहे. आणि म्हणजे चौथ्या प्रकारचे साधक आहेत, शास्त्रही समजत नाही, श्रद्धाही नाही, यांना अधम म्हटलेलं आहे. आणि खरंच आहे, माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे समाजात वावरायचं असलं तर आपल्याला काही नियम आचरायला लागतात. आणि भगवंत आता तेच सांगतात. 3 प्रकारची श्रद्धा असते. त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेती ताम शृणु. 3 प्रकारची श्रद्धा असते. आता बघा ना, माणसाची जी स्वाभाविक उत्पन्न झालेली श्रद्धा आहे, सात्विक असो, राजस असो किंवा तामस असो, त्या स्वभावजा श्रद्धेला शास्त्रजा श्रद्धेचं अधिष्ठान असायला हवं, नाहीतर मग ती निषिद्ध विषयाकडे जाते. सगळ्यांची श्रद्धा जी आहे ना, अंतःकरणामध्ये जी श्रद्धा आहे ती त्याच्या अंतःकरणाप्रमाणे होत असते. माणूस हा श्रद्धामयच आहे, तो श्रद्धेने युक्तच असतो, तो स्वतःसुद्धा तोच असतो. बघा ना, आपल्याला माहिती आहे, जे सात्विक लोक आहेत ते कुणाची पूजा करतात? तर ते देवदेवतांची पूजा करतात. जे लोक राजस आहेत ते धन, सौख्य, समृद्धी मिळवण्यासाठी यक्षांची, कुबेराची पूजा करतात. तामस लोक मात्र प्रेत, भूत किंवा जे जे वाईट आहे त्याची पूजा करतात, स्मशानात जाऊन पूजा करतात. किंवा वामाचारी तांत्रिक
यांना वाईट केल्याशिवाय समाधानच मिळत नाही. जगामध्ये 3 प्रकारची लोक आहेत, सत्व, रज, तम. पण हे तामसी लोक आहेत ना, ही समाजाला लागलेली खरं तर कीड आहे. हे धर्माला दरिद्री बनवतात. त्याचप्रमाणे जे समाजकंटक आहेत ते पापाचा साक्षात पुतळाच असतात. समाजाची अगदी ते अडवणूक करत असतात. अशा दुष्टांना काही चांगला उपदेश मानवत नाही. अधपती समाजामध्ये अशा दुष्ट लोकांची संख्या जास्ती असते. आणि म्हणूनच असे लोक क्षुद्र देवतांची पूजा करतात. जाखाई, जोखाई, रंडी, चंडी, मुंजाबा, महिषासूर अशा क्षुद्र देवतांची पूजा करतात. आणि अशा सगळे जे आहेत त्याच्याही पेक्षा सात्विक लोक आहेत ते मात्र चांगल्या देवदेवतांची पूजा करतात. आता हे सगळं श्रद्धेवर ठरत असतं. तुम्ही काय खाता, तुम्ही काय पिता, तुम्ही वागता कसे, बोलता कसे, चालता कसे, याच्यावरनं सुद्धा तुमची श्रद्धा काय ही ओळखता येते. म्हणजे बघा ना, काही लोक म्हणतात गॉड इज नो व्हेअर, देव नाहीच आहे. आणि त्या गॉड इज नो व्हेअर त्याच्यातला फक्त एक कॉमा इकडे केला, गॉड इज नाऊ हिअर, अशी विचारधारा व्हायला पाहिजे. तरच समाजाची म्हणा राष्ट्राची उन्नती होणार आहे. त्यामुळे हे देवदेवतांवरनं तुमची साधारणपणे तुमचा स्वभाव समजत असतो. पुढच्या 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये म्हटलेले अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः. ज्यांना शास्त्र ठाऊक नाही असे लोक मात्र काहीतरी घोर तप आचरतात किंवा दंभानी अहंकाराने युक्त होऊन कामना, आसक्ती यांचा अभिमान बाळगतात. हे लोक शरीररूपी भूतसमुदायाला किंवा अंतःकरणात राहणाऱ्या परमेश्वराला सुद्धा कृश करणारे आहेत. त्यांना तू आसुरी समज, तान विद्यासुर निश्चयान असं म्हटलेलं आहे. बघा ना, रावण कसा होता. रावण तर खरं तपश्चर्या केली होती त्याने, शिवभक्त होता. पण तरीसुद्धा त्याच्या मनामध्ये श्रद्धा नव्हती. म्हणजे अगदी त्यांनी आपल्या आजोबांचा सुद्धा अपमान केलेला आहे. रावणाने तप केलं होतं पण त्याच्यामधला आसुरी भाव होता आणि म्हणून त्याची श्रद्धा होती ती तामसी होती. आसुरी संपत्ती पोसली गेली की दैवी संपत्ती हळूहळू कृश होते. आणि म्हणूनच माणूस कसा आहे तर माणूस ठरतो तो त्याच्या अन्नावर ठरत असतो. माणसाची मनोवृत्तीसुद्धा त्याच्या आहारावर ठरत असते. म्हणजे बघा सात्विक श्रद्धा जर का आपल्यामध्ये जोपासायची असेल तर सात्विक आहार पाहिजे, नाही का. सात्विक आहार कशाला म्हटलेलं आहे ते 8व्या श्लोकामध्ये फार सुंदर रीतीने सांगितलं. आणि हा आपल्या सगळ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. आहार आपल्याला आवडतं आणि म्हणून 7व्या श्लोकात आधी भगवंत म्हणतात आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. आहार, यज्ञ, तप, दान याचे सगळ्याचे 3 भाग केलेले आहेत. कुठले 3 भाग? सात्विक, राजसिक आणि तामसिक. आता सात्विक आहार कसा असतो बघूया बरं का. कसा असतो? भगवंत म्हणतात आयुस्सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धनाः रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या आहारा सात्विक प्रियाः. त्यामुळे कसं अन्न घेता याच्यावर तुमचे विचारसुद्धा बदलत असतात. रस्य आहार पाहिजे. रस्य म्हणजे रसयुक्त पाहिजे, म्हणजे रस पाहिजे त्याच्यामध्ये, तो ओला असला पाहिजे. अगदी वृक्ष कोरडा आहार नको. आणि दुसरी गोष्ट म्हणजे षड्रसयुक्त असावा. सगळे रस, कटू, आम्ल, तिक्त, कषाय, मधुर, हे सगळे रस त्याच्यामध्ये असायला हवेत. स्निग्ध असायला पाहिजे. पण कुठल्याही पदार्थामुळे शरीराला पुष्टी मिळते, सांध्यांना उत्तम रीतीने वंगण मिळते. त्यामुळे तेला तुपाचा सुद्धा वापर प्रमाणात व्हायलाच पाहिजे. आणि हे सगळे सांधे आहेत ना आपले, ते दीर्घकालपर्यंत उत्तम काम करायचं असेल, त्यांच्याकडनं करवून घ्यायचं असेल तर स्निग्ध पदार्थ खायला हवेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्निग्ध पदार्थामुळे मन आणि देह सुदृढ होऊन स्थिरावतो. पुढे म्हटलेलं हृदय असायला पाहिजे. हृदय म्हणजे आनंद देणारं. अन्नसुद्धा बघूनच आपल्याला तृप्ती वाटली पाहिजे. आनंद देणारं हृदय असं अन्न असायला पाहिजे. अन्नापासनं जो आनंद मिळतो तो तात्पुरता नसावा, तो चिरकाळ टिकणारा असावा.
म्हणजे परिणामी आनंद देणारं अन्न असं आपण सेवन करायला पाहिजे, म्हणजे ते हृद्यसुद्धा होतं. आता ह्या उत्तम सात्विक अन्न कशाला म्हटलेलं आहे, सात्विक आहार कसा असतो, काय काय त्याच्यामुळे लाभ होतात. सात्विक अन्न नेहमी सेवन केलं तर आयुष्याची वृद्धी होते, दीर्घायुष्य प्राप्त होतं. द्वंद्व सोसण्याची, सुख दुःख हे सोसण्याची ताकद वाढत जाते. शरीराचं तर बळ वाढतंच, पण शरीर व्याधीमुक्त होतं. भोजनानंतर सुद्धा एक प्रकारचा आल्हाद, एक प्रकारची तृप्ती वाटत राहते. भोजन करताना सुद्धा अन्नाची रुची वाढायला लागते. रसयुक्त आहार घेतला ना की शरीर सक्षम होतं. स्निग्ध आहारामुळे शरीराची आणि मनाची पुष्टी होते, बुद्धीसुद्धा वाढते. आणि म्हणूनच आहारामध्ये लोण्याचं सेवन निश्चित करावं, किंवा ज्याच्यामुळे अन्नाचा सार अंश दीर्घकाळ शरीरात टिकतो असं अन्न, म्हणजे हविष्य अन्न किंवा ज्याला निर्लेप अन्न म्हणतात, ते सेवन केलं तर अशी ही सात्विक आहाराची लक्षणं आहेत. असं अन्न सेवन केलं तर आपल्या आयुष्याला एक अर्थ प्राप्त होतो. राजस आहार म्हणजे काय आहे, तर जिभेचे चोचले पुरवणारे सगळे पदार्थ याच्यात मोडतात. हे सर्वसाधारण सामान्य माणसांनाही आवडतं. म्हणजे खारट, तिखट, आंबट, चटकमटक, लोणची, पापड, हे असलं स्पायसी पदार्थ आम्हाला खूप आवडतात. त्यामुळे पण तो तात्पुरता आनंद आहे, त्याच्यामुळे चिरकाल आनंद मिळत नाही, तेवढ्यापुरता आनंद मिळतो. उलट मग त्याच्यामुळे शरीरामध्ये व्याधी निर्माण होतात. आणि व्याधींचं सुद्धा म्हणजे खाताना ते कितीही चांगलं लागलं तरी देहाला त्याच्यामुळे दुःख होतं आणि त्याला शोकमय किंवा विकार, व्याधी, रोग ज्याच्यामुळे वाढतात. असं जे आहे अन्न, तर ते सेवन फार प्रमाणात करू नये. प्रदूषित झालेलं, माशा बसलेलं अन्न नेहमीच बाधक ठरतं. आणि म्हणून ज्याच्यामुळे आमय निर्माण होतं असं अन्न राजस व्यक्तीला आवडतं. राजस या आहाराचे 7 परिणाम सांगितलेले आहेत. अतिकटू म्हणजे अति तिखट, अगदी झणझणीत जळजळीत अन्न खातात. दुसरं म्हणजे अति आंबट, अति खारट, अति उष्ण म्हणजे जिभेला चटका बसेल असंही अन्न आहे. तीक्ष्ण म्हणजे कडक किंवा टोकदार, ज्याच्यामुळे अगदी आतड्यांना हानी पोचते. त्याच्यानंतर वृक्ष म्हणजे वाळलेलं, सुकलेलं अन्न हे राजस लोक खातात. आणि 7वं आहे दाह करणारं, जळजळीत, नंतर अगदी अतिशय झणझणीत मिसळ म्हणा खाल्ल्यानंतर त्रास होतो, त्याला राजस अन्न म्हटलेलं आहे. तामस आहार कशाला म्हटलेलं आहे, आता तामस तर ह्याच्याही पेक्षा वाईट आहे. यात यामं गत रसम, याम म्हणजे प्रहर, जे अन्न शिजवल्यानंतर 3 तास उलटून गेलेले आहे ते अन्न खरं तर कधीही खाऊ नये, कारण त्याच्यातला रस निघून गेलेला असतो. आपण व्यवहारात बघतो ना, काकडी म्हणा, फळं म्हणा, कापून ठेवली असली तर त्याच्यातला रस निघून जातो आणि ती कोरडी पडतात. पुढे म्हणलेलं पूती म्हणजे दूषित झालेलं, दुर्गंध सुटलेलं, खराब झालेलं अन्न तर कधीच खाऊ नये. पर्युषितम म्हणजे अतिशिळं सुद्धा खाऊ नये. उच्छिष्ट म्हणजे उष्ट किंवा उरलेलं सुद्धा खाऊ नये. थोडं सेवन केलं आणि थोडं तसंच ठेवलं तरीसुद्धा ते उष्ट होतं. अमेध्य म्हणजे जे स्वभावतःच दूषित आहे, उदाहरणार्थ हुलगे म्हणा, चिंच म्हणा, कांदा, हे अति प्रमाणात कधीच खाऊ नये, कारण ते स्वभावतः दूषित आहे. पण केव्हा तरी खायला हरकत नाही. म्हणून हे सात्विक, राजस आणि तामस अन्न आपण पाहिलं, आहार पाहिला. आता सात्विक यज्ञ कशाला म्हटलेले आपण पाहिलं ना, आहारानंतर यज्ञ येतो. यज्ञ म्हणजे शास्त्रविधीने जो वाट्याला आलेला आहे, जो करणं आपलं कर्तव्य आहे, असं मनाचं समाधान करणारा, फळाची आकांक्षा न ठेवता केला जातो, त्याला सात्विक यज्ञ असं म्हटलेलं आहे. कसा करायचा हा, शिवम भूत्वा शिवम यजेत. या जमिनीतनंच आपल्याला कितीतरी गोष्टी मिळतात. आपण एक दाणा पेरतो आणि आपल्याला कितीतरी कणसं मिळतात. त्यामुळे खनिज मिळतात, औषधी वनस्पती मिळतात. हे सगळं सृष्टीचं वैभव आपण अगदी ओरबाडून घेतो, पण तिला काहीतरी परत करायला पाहिजे ना. आणि हा परत करणं म्हणजेच हा यज्ञ करणं आहे. आणि खरंच आहे, सृष्टी यज्ञासाठी सुद्धा प्रार्थना करायला पाहिजे. दुसऱ्यांना न देता सगळं स्वतःच खाणारे जे असतात त्यांना चोर म्हटलेलं आहे गीतेने. मग हा सृष्टीचा यज्ञ जर का योग्य प्रमाणात चालायला हवा असेल
तर अग्निहोत्र करावं, दर्श आहे, पूर्णमास आहे, चातुर्मास आहे, ज्योतिष्ठोम आहेत, असे अनेक यज्ञ आहेत. पण हे यज्ञ नाही केले तरी चालेल. आपलं कर्तव्य उत्तम रीतीने करणं म्हणजे शिक्षकांनी उत्तम शिकवणं हा सुद्धा एक यज्ञच आहे. रुग्णाला स्वास्थ्य मिळावं म्हणून वैद्याने पूर्ण वेळ देणं, कारखान्याचं उत्पन्न वाढावं म्हणून कामगारांनी चोख काम करणं हे सुद्धा यज्ञच आहे. थोडक्यात काय, प्रत्येकाने निस्पृहपणाने स्वधर्मामध्ये रत असायला पाहिजे. हा देखील सात्विक यज्ञच आहे. त्यामुळे प्रत्येकाने यज्ञ तर करायला पाहिजे, म्हणजेच आपलं कर्तव्य कर्म करायचे. म्हणजे तुमच्याकडे 1000 देण्याची शक्ती असेल तर निदान 100 तरी दान करावं. 100 देण्याचं सामर्थ्य असेल तर निदान 1 तरी द्यावं. आणि ज्याच्याकडे देण्यासारखं काही नाही त्यांनी निदान पाणी तरी द्यावं, जलदान तरी करावं असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून शास्त्रसंमत कर्तव्य भावनेने केलेला मनःशांती मिळवून देणारा आणि फलाकांक्षा नसणारा हा यज्ञ म्हणजे सात्विक यज्ञ आहे. मग राजस यज्ञ कशाला म्हटलेलं आहे? जो यज्ञ केवळ दिखाऊपणासाठी असतो, लोकांना दाखवण्यासाठी, प्रदर्शनासाठी असतो, त्याला राजस यज्ञ म्हटलेलं आहे. खरं म्हटलं ना तर यज्ञ करताना माणूस लवला पाहिजे, नत झाला पाहिजे, झुकला पाहिजे. पण माणसं काय करतात, उन्मत्त होतात. आपली कीर्ती सगळ्यांनी गावी, वर्तमानपत्रामध्ये माझे फोटो यावेत, माझी बातमी झळकावी अशी इच्छा करणारा यज्ञ म्हणजे राजस यज्ञ आहे. आणि तामस यज्ञ कशाला म्हटलेलं आहे? कुठलीच गोष्ट नाही, जी यज्ञाची 5 लक्षणे ती ह्याच्यामध्ये अजिबात नसतात. म्हणजे धड शास्त्र नाही, धड अन्नदान नाही, धड मंत्रपठण नाही, दक्षिणा नाही आणि श्रद्धा नाही. कोणतीही अंग ज्या यज्ञात नाही त्याला तामस यज्ञ म्हटलेला आहे. असा तामस यज्ञ हा सृष्टीमध्ये अडथळाच करणारा आहे. खरं म्हटलं तर यज्ञाची बैठकच मुळी त्यागाची आहे. यज्ञो वै श्रेष्ठतमं कर्म असं वचन आहे. आणि जे यज्ञामध्ये जे मंत्रोच्चारण होतं ना त्याच्यामुळे वायुमंडलामध्ये परिवर्तन होऊन विश्वामध्ये धर्मचक्र फिरायला लागतं. बघा, या जगामध्ये आपण झाडं तोडणं, पाणी पिणं, औषधी खाणं, जनावरांना राबवणं या गोष्टी करत असतो. त्याचं प्रायश्चित्त म्हणून यज्ञामध्ये आहुती द्यायची आहे आणि त्या गोष्टींचा त्याग करायचा आहे. यज्ञ म्हणजेच त्याग आहे. अन्नदान तर यज्ञामध्ये करायलाच पाहिजे. अतिशय योग्य आणि अन्नाची याचना करणाऱ्या ब्राह्मणाला जो अन्न देतो तो स्वतःसाठी परलोकामध्ये उत्कृष्ट निधीच निर्माण करत असतो. अन्न म्हणजे प्राण आहे, अन्न म्हणजे अमृत आहे. आणि अन्न नष्ट झालं की शरीरातील 5 धातूंचा नाश होतो. त्यामुळे अन्नदान ही महत्त्वाची गोष्ट आहे. श्रद्धा तर पाहिजेच, यज्ञामध्ये श्रद्धाही आवश्यक आहे. आता हे जरी सगळे यज्ञ असले तरी पुढे म्हटलेलं आहे यज्ञाची बैठक कशी आहे ती ते तपाची असायला पाहिजे. आता शरीराचं शारीरन तप म्हटलेलं आहे. शारीरिक तप कशाला म्हटलेलं आहे तर बघा, देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनम शौच मार्जवम. कुणाकुणाची पूजा करायची? देवाची पूजा करायची. आता देव कोण? तर विष्णू पंचायतन आहे, देवी पंचायतन आहे, 12 आदित्य आहेत, 11 रुद्र आहेत, 8 वसू आहेत आणि 2 अश्विनी कुमार. हे सगळे म्हणून होतात 33. आणि हेच 33 कोटी देव आहेत. त्यांची पूजा करायची. द्विज म्हणजे ब्राह्मणाची पूजा करायची. ब्राह्मण म्हणजे जातीने ब्राह्मण नाही बरं का, संस्कारा द्विज उच्चते म्हटलेलं आहे. गुरूंची पूजा करायची. अज्ञानरूपी अंधकार नाहीसा करणारे ते गुरु आहेत. प्राज्ञ म्हणजे ज्याच्याकडे प्रज्ञाचक्षु आहेत, असा विलक्षण कुशाग्र बुद्धीचे जे उत्तम विद्वान पुरुष आहेत त्यांची पूजा करायची. आणि काय बाळगायचे? शौचम आणि आर्जव. अंतर्बाह्य शुचिता पाहिजे आणि मनामध्ये रुजुता पाहिजे, सरळपणा पाहिजे, वाकडेपणा नको. आणि अहिंसा या गुणांनी जो युक्त असतो त्याला शारीरिक तप असं म्हटलेलं आहे. ब्रह्मचर्यमहिंसाच शारीरन तप उच्यते. आता पुढचा मुद्दा आहे तो याच्याही पेक्षा अतिशय प्रभावशाली आहे किंवा आपल्या सगळ्यांना आचरणात आणण्यासारखं आहे. ते म्हणजे वाणीचं तप. वाणीचं तप म्हणजे काय? वाङ्मयीन तप म्हटलेलं आहे. ते कसं करायचं? अनुद्वेग करं वाक्यम सत्यम प्रियहितैंचयत स्वाध्यायाभ्यसनैंचैव वाङ्मयं तप उच्यते. बोलणं कसं असायला पाहिजे? म्हणजे
अनुद्वेग, दुसऱ्याला संताप येऊ देता कामा नये. दुसऱ्याला टोचेल, खुपेल, लागेल असं कधीही बोलू नये. सत्य बोलावं, प्रिय बोलावं, हितकारक बोलावं, अभ्यासपूर्ण बोलावं. आणि ह्यालाच म्हटलेलं आहे वाङ्मयीन तप. हे करता येईल का? रोज थोडं तरी अध्ययन करायचं आहे, रोज थोडा तरी अभ्यास करायचा आहे आणि परमेश्वराच्या नामजपाचा अभ्यास करायचा आहे. न बोले मना राघवे वीण काही, जनी बाऊगे बोलता सुख नाही. असं हे वाङ्मयीन तप आहे. बोलायचे तर परमेश्वराविषयी बोला. दुसऱ्याची निंदा नालस्ती करू नका, स्वतःची स्तुती करू नका. एवढं जरी पाळलं तरी वाङ्मयीन तप आपल्याला साधता येईल. आणि तिसरं मानसिक तप सांगितलंय. मनामध्ये शांती असेल तर ते प्रसन्न राहतं, किंवा उलट आहे, प्रसन्न असेल तर शांत राहतं. मन हे नेहमी सौम्य असायला पाहिजे, हार्श नको. सौम्य म्हणजे सगळी वृत्ती सौम्य पाहिजे अशी. आणि त्याच्या पलीकडे जाऊन कुणाविषयी आकस नाही, राग नाही, क्रोध नाही, द्वेष, ईर्षा नाही असं वागता आलं. आत्मसंयम साधायला पाहिजे. स्वतःवर थोडा तरी कंट्रोल पाहिजे. आणि भावसंशुद्धी म्हणजे चित्तामध्ये कुठलाही मळ नको. मल विक्षेप आवरण सगळं काढून टाकण्यासाठी हा आत्मविनिग्रह आवश्यक आहे. आता हे शारीरिक, वाङ्मयीन आणि मानसिक हे तप आचरण्यासाठी रोज थोडा तरी प्रयत्न करायचा आहे. आणि 24 तास पुरत नसतील तर 25वा तास निर्माण करायचा आहे. कारण आपलं शरीर म्हणजे एक रथ आहे, इंद्रिय म्हणजे घोडे आहेत, आत्मा हा त्याचा स्वामी आहे. या घोड्यांना उधळून द्यायचं नाही आहे, त्याचा लगाम आपल्या हातात ठेवायचं आहे. आता हे सगळं करत असताना पुढे म्हटलेलं श्रद्धया परया तप्तम. श्रद्धेने हे सगळे तपाचे आचरण करायचे. म्हणजे सात्विक तप कशाला म्हटलेलं आहे? आता परत हे 3 तप पाहिली आपण, शारीरिक, वाचिक आणि मानसिक. आता पुन्हा सात्विक, राजस आणि तामस ही तपाचे 3 प्रकार आहेत. सात्विक तप कशाला म्हणतात? फळाची आकांक्षा नको आणि तपस्सिद्धीबाबत जो उदासीन असतो, ज्याची बुद्धी निष्काम असते, ज्याचं अंतःकरण श्रद्धायुक्त असतं, तो त्यांनी केलेलं तप हे सात्विक तप आहे. पण राजसिक तप कसं आहे? सत्काराची हाव आहे, मानाचा दंभ आहे, पूजेची आकांक्षा आहे. हे जिथे एकवटतात त्याला राजस तप म्हटलेलं आहे. म्हणजे तप करतात, मनापासून करतात, पण मला प्रसिद्धी मिळावी, माझा सगळ्यांनी उदो करावा असं तप आहे, त्याला राजस तप म्हटलेलं आहे. आणि तामस तप तर फारच वाईटकडे झुकणारं आहे. मूर्खपणाच्या हट्टाने म्हणा, मन, वाणी, शरीर यांना पीडा देऊन किंवा दुसऱ्याचं अनिष्ट करण्यासाठी जे तप केलं जातं त्याला तामस तप म्हटलेलं आहे. अट्टाहासाने स्वतःला त्रास देऊन दुसऱ्याच्या नाशाचा विचार करून केलेलं जे आहे ते तामस तप आहे. रावणाने जे केलं होतं ते तसंच होतं. रावण काय, हिरण्यकश्यपू काय, कुंभकर्ण काय, या सगळ्यांचं तप होतं ते तामसी तप होतं. त्यामुळे हे अशी तप आपण त्याचीही लक्षणं पाहिली, सत्व, रजतम. आता दानाची पद्धत बघूया. दान कशाला म्हटलेलं आहे? दानाचे सुद्धा 3 प्रकार आहेत बरं का. सात्विक दान, राजस दान आणि तामस दान. सात्विक दान कसं आहे? देश, काल, पात्र, अपात्र या सगळ्याचा विचार करून जे दान दिलं जातं त्याला सात्विक दान म्हटलेलं आहे. ते कसं द्यायचं आहे? इदं न मम, या वृत्तीने ते दिलं असावं. परतफेडीची किंचितही अपेक्षा नाही. मी तुला दिलं आणि त्याच्या बदल्यात तू मला काय देणार अशी अपेक्षा नको. सत्पात्री दान द्यावं, योग्य व्यक्तीलाच दान द्यावं. आणि मग तेव्हा त्याच्यामध्ये निश्चिती असते आणि संशयाची निवृत्ती असते. त्याला सात्विक दान म्हटलेलं आहे. आणि आहारापासून देहाची शुद्धी होते, मनाची होते, चित्ताची शुद्धी झाली की आपोआप आत्मिक बळ वाढावं म्हणून प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक अभ्यासही करायचा, दानही करायची. परंतु ती संपत्ती जी दान करणार आहोत ती उचित मार्गाने मिळवलेली असावी. आणि म्हणूनच ही उचित योग्य मार्गाने, चोऱ्या माऱ्या करून, स्मगलिंग करून, डाके घालून संपत्ती मिळवायची आणि त्याचं दान करायचं याला काहीच अर्थ नाही आहे. प्रत्येक माणसाने शुद्ध धनच मिळवून धर्माचरण करावं. आणि दात्याने तर ते दान केल्यानंतर त्याची आठवणसुद्धा राहू नये, ह्याला म्हटलेलं आहे सात्विक दान. राजसदान कसं असतं? राजसदानामध्ये
दृष्ट किंवा अदृष्ट फळाची किंचित का होईना आकांक्षा असते, आसक्ती असते. ते दान असतं, ते प्रत्युपकारासाठी दिलं जातं. म्हणजे तुम्ही माझ्यासाठी काहीतरी केलं म्हणून मी तुम्हाला दान दिलं. इथे दान नाही त्याला म्हणत, ह्याची फक्त देवाणघेवाण झाली. आणि जे देताना दात्याला कष्ट होतात. त्यामुळे दीयतेच्या परिक्लिष्टम, म्हणजे बघा ना, आहेरावर दृष्टी ठेवून सोयऱ्यांना निमंत्रण देणं किंवा परतफेडीच्या भावनेने दान देणं किंवा क्षुद्र वृत्तीने केलेलं दान, त्याला राजस दान असं म्हटलेलं आहे. आणि तामस दान कुठे आहे? अदेशकाले यद दानो पात्रेभ्यश्च दीयते. जे अपवित्र ठिकाणी केलं जातं, अशौच कालामध्ये केलं जातं, चोर, पाखंडी, व्यसनी अशा माणसांना दिलं जातं, किंवा दुसऱ्यांचं वाईट व्हावं ह्या हेतूने दान दिलं जातं, त्याला तामस दान असं म्हटलेलं आहे. आता बघा, हे जे वर्णन केलं ना आपण, त्याच्यामुळे आहार पाहिला, तप पाहिलं आणि दान पाहिलं. आता ह्या सगळ्यातनं आमच्या हातनं कधी कधी चुकून सुद्धा अशा गोष्टी घडतात. चुकून आम्ही वाईट खाल्लं जातं, चुकून काहीतरी वाईट बोललं जातं, चुकून दान धर्मसुद्धा वाईट मार्गाने केला जातो आमच्याकडनं. मग याच्यावर काही प्रायश्चित्त आहे का? याच्यावर काही उपाय आहे का? याच्यातनं आम्ही मुक्त कसे होणार? या दोष निवृत्तीसाठी भगवंत म्हणतायत, प्रत्येक कार्य करत असताना एकच गोष्ट करा की तुमच्या पापांचं क्षालन होईल. ओम तत्सदिती म्हणा, बास. ओम तत्सदिती या मंत्रामध्ये 3 पदं आहेत. बघा, ओम सगळीकडे अगदी उपनिषदांनी, गीतेनी या ओंकाराचं सत्स्वरूप उलगडून सांगितलेलं आहे. आणि ओंकार म्हणजेच परमात्मा आहे. हा मंत्र ओम तत् सत, ओम म्हणायचे म्हणजे त्या परमेश्वराचं चिंतन आहे, तत् म्हणजे त्याच्याकडे निर्देश आहे, आणि सत म्हणजे तो कायम अस्तित्वात आहेच, तो नाही असं कधीच होत नाही, आणि तोच परमात्मा आहे. हा एवढा जरी मंत्र श्रद्धेने जपला तर यज्ञ, तप, दान याच्यातले सगळेच्या सगळे दोष नाहीसे होतात. परमात्म्याचे निश्वसित म्हणजेच वेद आहेत. आणि गीतेच्या सुद्धा प्रत्येक अध्यायानंतर आपण म्हणतो ना, ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीता असू. त्यामुळे तत्सदिती हे सगळीकडे म्हणायचे. अगदी साधं जेवताना, कोणतंही कार्य करताना ओम तत्सत असं म्हटलं की त्याच्यात जर का काही दोष असतील तर ते आपोआप निघून जातात. आणि म्हणूनच ही एक प्रकारची क्षमा याचना किंवा दोष निवारणच आहे. त्यामुळे इथे म्हटलेले ओम तत्सदिती निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुराः. आता ह्या तिन्हीचं वेगवेगळं विश्लेषण बघूया बरं का. ओम हे तिन्ही एकत्र पाहिलं, पण आता ओमचं काय वैशिष्ट्य आहे? ओम ह्या एका अक्षरामध्येच परमात्म्याचा निर्देश तर आहेच, पण खरं म्हटलं तर अवघ्या सृष्टीचं रहस्य दडलेलं आहे. म्हणजे ही सृष्टी निर्माण होण्यापूर्वी जेव्हा संकल्प केला तेव्हा त्या ओमचा ध्वनी सगळीकडे निनादला. सगळं काही जे आहे ते ओंकारमयच आहे. आणि म्हणून यज्ञ, तप, दान या सगळ्याचा पारमार्थिक लाभ काय येतो? तो परमात्मा आहे. परमात्मा आणि ओंकार हे एकमेकाशी अगदी तद्रूपच आहेत. किंवा एका ठिकाणी असंही म्हटलेले ओंकार ही परमात्म्याची सही आहे. म्हणजे बघा ना, आपण एखाद्याला चेक देतो तेव्हा ती सही असली की त्या व्यक्तीचा होकार आहे असं आपल्याला समजतं. मग ओंकार ही परमेश्वराची सही आहे. त्यामुळे त्यांनी मान्यता दिली आहे ह्या कर्माला असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून कोणतंही कर्म करताना ओम म्हणायचे. कुठल्याही शुभ कार्याच्या प्रारंभी सुद्धा ओंकाराचा उच्चार करून नंतरच त्या कर्माच्या अनुष्ठानाला प्रारंभ करायचा आहे. हे झालं ओम विषय. तत् काय आहे? तत् या नावाने संबोधला जाणारा परमात्मा याचंच हे सगळं काही आहे. अशा भावनेने फळाची इच्छा न करता अनेक प्रकारच्या यज्ञ आणि तपरूप क्रिया किंवा दानरूप क्रिया या मोक्षार्थी पुरुषांकडनं केल्या जातात. मोक्षकांक्षीभिः क्रियन्ते मोक्षकांक्षीभिः असं म्हटलेलं आहे. आता बघा, त्वम पद आणि तत्पद या दोन्हीचा वाच्यार्थ सोडून द्यायचा आहे आणि ऐक्य भावनेने जे दिसून येईल त्याचा म्हणजे लक्ष्यार्थाचा स्वीकार करावा.
हाच ज्ञानकांडाचा संदेश आहे. 17वा अध्याय आपण पाहतोय आणि आपल्याला अतिशय मार्गदर्शक असा आहे. आहार कसा असावा, बोलणं कसं असावं, वागणं कसं असावं, दान कसं करावं, तप कसं करावं, आपल्याला अनुशासन कसं लावून घ्यावं, हे सगळं ह्याच्यात सांगितलंय. ओम आणि तत् पाहिलं. आता सत म्हणजे काय आहे? सत म्हणजे खरं म्हटलं तर अस्तित्व, एक्झिस्टन्स. सत असं परमात्म्याचंच नाव आहे. तो कसा आहे? सच्चित आनंद. सत हे त्याचंच नाव आहे. आणि सत आपण केव्हा वापरतो? त्याचं नाव सत्यभावात आणि श्रेष्ठ भावामध्ये योजलं जातं. म्हणजे बघा ना, सत्संगती, सद्विचार, सत्प्रेरणा असं आपण जिथे सत लावतो तेव्हा त्या कर्माचा प्रशस्तपणा वाढत जातो, त्याला प्रतिष्ठा प्राप्त होते. आणि म्हणून हे श्रेष्ठ भावामध्ये योजलेलं हे सत हे त्याचं नाम आहे. त्यामुळे त्या कर्माचा प्रशस्तपणा आणि प्रौढत्व वाढतं आणि त्याच्याच जोडीला प्रत्येक कर्म हे मंगल होतं, पवित्र होतं. सत लावलं, सत्विचार म्हटलं की वेगळा एक त्याला एक गुणवैशिष्ट्य प्राप्त होतं. आणि म्हणून सद्भाव, साधुभाव, सदित्ये तत्प्रयुज्यते असं पुढच्या श्लोकामध्ये 26व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. सद्भावे साधुभावे च सदित्ये तत्प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सत्शब्द पार्थयुज्यते. आता पुढच्या श्लोकामध्ये 27व्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात? याच्यामध्ये ओम तत्सत याचं महात्म्य पूर्ण उलगडलं आहे. एकेका पदाचं महात्म्य अलौकिक आहे. ओमचं महात्म्य वेगळं, तत्चं वेगळं आणि सतचं वेगळं. आणि हे तिन्ही शब्द जर का एकत्र म्हटले तर त्याचं सामर्थ्य किती असेल हा खरं तर अनुभवण्याचाच विषय आहे, हा शब्दांचा विषय नाही आहे. असा हा महामंत्र धारण करण्यासाठी माणसाकडे निष्ठा पाहिजे आणि श्रद्धाही पाहिजे. श्रद्धा ही मनाच्या पातळीवर काम करते आणि निष्ठा ही बुद्धीच्या पातळीवर काम करते. इथे दोन्हीची आवश्यकता आहे. आणि केवळ जो श्रद्धावंत आहे, ज्याच्या मनामध्ये सात्विक श्रद्धा आहे, तोच या यज्ञ, तप, दान याच्यामुळे दिवसेंदिवस उन्नत होत जातो. परंतु ज्यांची श्रद्धाच नाही आहे त्यांची काय गती होते? ते अर्जुनाचा असा प्रश्न आहे की त्यांची काय गती होते? तर त्याचंही उत्तर भगवंत देतात. श्रद्धेशिवाय, श्रद्धा नसताना कितीही यज्ञ केले तरी त्याचं फळ शून्य आहे. यज्ञाची वैशिष्ट्य सांगितले, विधी आहे, विधियुक्त कर्म करायचे. अन्नदान हवं, दक्षिणा हवी, मंत्रोच्चारण हवं. या 4 गोष्टी तर हव्याच, पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ गोष्ट म्हणजे श्रद्धा हवी. श्रद्धेशिवाय केलेल्या कर्मांना ऐहिक साफल्यसुद्धा मिळत नाही. इहलोकातलं सुद्धा काही सफलता प्राप्त होत नाही आणि परलोकात सुद्धा नाही. शास्त्र आणि गुरु यांचा उपदेश पूर्णतः खरा आहे अशी मनाची निश्चित वृत्ती होणं की जिच्या योगाने त्या पारमार्थिक आत्मवस्तूचा पारमार्थिक लाभ घडतो, तिलाच तर श्रद्धा असं म्हटलेलं आहे. आता श्रद्धेबद्दल थोडंसं बोलूया आणि मग थांबूया. शास्त्रावर श्रद्धा आणि गुरूंवर श्रद्धा असली की त्यातून आपोआपच आत्मश्रद्धेचा उदय होतो आणि श्रवणातून जी दृढावते तिला शास्त्रज्या श्रद्धा असं म्हटलेलं आहे. या अध्यायाचं नावच मुळे आहे श्रद्धात्रय विभाग योग. आणि म्हणून आपण 3 प्रकारच्या श्रद्धा बघतोय. आता ज्या ही सात्विक श्रद्धा झाली, पण रजोमयी आणि तमोमयी श्रद्धेचा त्याग करायचा आहे आणि सत्वमयी श्रद्धेला आश्रय द्यायचा आहे. असा जो कोणी करेल तोच या तत्त्वज्ञानाचा अधिकारी होऊ शकतो. आणि ह्या अध्यायामध्ये या तिन्ही श्रद्धांचं विवेचन आलं आहे आणि म्हणूनच याला म्हटलेलं आहे श्रद्धात्रय विभाग योग. पण इथे भगवंतानी कुठलाही आग्रह धरलेला नाही आहे. अर्जुनाला असं म्हटलेलं नाही की तू सत्वा मार्गानेच जा. त्याला फक्त हे सगळं त्यांच्यासमोर ठेवलेलं आहे. अशी अशी वस्तुस्थिती, आता ह्याच्यातनं निवड करायची ती तू करायची. प्रत्येक विषयाची म्हणजे आहाराची, दानाची, तपाची नुसती लक्षणं अर्जुनापुढे मांडली आहेत, त्याचे परिणाम सांगितलेत. याच्यातनं अर्जुनाने म्हणा किंवा आपण म्हणा योग्य तो बोध घ्यायचा आहे आणि त्या प्रमाणाने आचरण करायचं, इतकंच भगवंतांचं सांगणं आहे.
इथे त्यांनी आदेश दिलेला नाही आहे, आज्ञा दिलेली नाही आहे. असा हा अध्याय अतिशय मोलाचा आहे. आणि आपल्यासारख्या गृहस्थाश्रमी लोकांच्या दृष्टीने तर हा अतिशय महत्त्वाचा अध्याय आहे. म्हणजे आपलं जीवन उन्नत करण्यासाठी कोणती पथ्य पाळायला पाहिजे, प्रयत्न कशा प्रकारांनी करायला हवेत, म्हणजे बोलायचं कसं, वागायचं कसं, बसायचं कसं, अन्न कुठलं सेवन करायचं, हे सगळं मार्गदर्शन ह्या यात केलेलं आहे. आणि आजच्या तरुण पिढीसाठी तरी हे मार्गदर्शन विशेष उपयुक्त आणि हितकारक आहे. गीतेच्या अगदी शेवटाकडे, समारोपाकडे आपण चाललेलो आहोत. 15 अध्यायामध्ये तत्त्वज्ञान सांगून झालेलं आहे. 16व्या अध्यायामध्ये दैवी गुण आणि आसुरी गुण सांगितले होते. दैवी म्हणजे सद्गुण आणि आसुरी म्हणजे दुर्गुण. काय टाळायचं आणि काय स्वीकारायचं याचं मार्गदर्शन 16व्या अध्यायात होतं. पण ह्या 17व्या अध्यायामध्ये तर पूर्ण दिनचर्या सांगितली. कधी उठायचं, कधी जेवायचं, कसं जेवायचं, कुठलं अन्न सेवन करायचं, बोलायचं कसं, वागायचं कसं, दान कसं करायचं, हे सगळं मार्गदर्शन या अध्यायामध्ये सांगितलं असल्यामुळे हा अध्याय अगदी अंतःकरणामध्ये धारण करण्यासारखा, पुन्हा पुन्हा वाचण्यासारखा, नुसताच वाचायचा नाही तर आचरणात आणायचा आहे, असा हा श्रद्धात्रय विभाग योग आज आपण ह्या गीताबोध या उपक्रमाच्या अंतर्गत पाहिला. आता पुढच्या भागामध्ये शेवटचा म्हणजे 18वा अध्याय, पण तोही कदाचित 2 भागात घ्यावा लागेल, कारण मोठा अध्याय 78 श्लोक आहेत. त्यामुळे बघूया कसं काय होतंय ते. पुढच्या अध्यायाला अजून 2 भागामध्ये आपलं हे संवाद साधणार आहोत आणि मग या उपक्रमाला विराम देणार आहोत. आत्ता मात्र इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.